नमस्कार, मी ऋषिकराज. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती आता 4,500 रुपयाचा हप्ता निर्गमित केला जाणार आहे. आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये काही प्रश्न असतील. त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे तरीसुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे नाही आले. कोणाचा फॉर्म अजून ॲप्रूव्ह व्हायचा राहिला आहे, कोणाचा भरायचा राहिला आहे. त्यांच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या खात्यावरती आता 4,500 रुपये येतील आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये येतील. आता कोणाच्या खात्यावरती 4,500 रुपये येतील, कोणाच्या खात्यावरती 1,500 रुपये येतील, येणारा जो हप्ता आहे तो केव्हा येणार आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही फॉर्म भरला आहे, तुमचा फॉर्म ॲप्रूव्हसुद्धा झाला आहे आणि तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती 3,000 रुपयाचा जो हप्ता आहे तो निर्गमित करण्यात आला नाही. त्यांनी काय करायचं आहे, तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करून घ्यायची आणि येणारा जो हप्ता येणार आहे त्याच तारखेला तुमच्या खात्यावरती आता 4,500 रुपये निर्गमित केले जातील. आता काही कंडिशनला असं झालं आहे, तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे, सर्व गोष्टी क्लिअर आहेत, पण DBTला बँक लिंक नसल्यामुळे तुम्हाला तो हप्ता आला नव्हता. आता येणारा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला आता 4,500 रुपयाचा येईल. आणि दुसरा एक प्रश्न येतो आहे की ज्या महिलांना या ठिकाणी फॉर्म ॲप्रूव्ह झाले, त्यांनी 31 जुलैपूर्वी फॉर्म भरले, त्यांचे फॉर्म ॲप्रूव्हसुद्धा झाले आणि त्यांच्या खात्यावरती 3,000 रुपयाचा हप्ता आला आहे सुद्धा. आता त्या महिलांच्या खात्यावरती येणारा जो हप्ता असेल तो फक्त 1,500 रुपयाचा येईल. कारण पहिले 2 हप्ते तुमच्या खात्यावरती हे निर्गमित करण्यात आलेले आहे, तुमच्या खात्यावरती क्रेडिट झालेले आहेत. आता येणारा जो हप्ता आहे तो फक्त 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती येईल. नंतरचा प्रश्न बघा, आता काही लाडक्या बहिणींनी आत्ताच फॉर्म भरले, त्यांचे फॉर्म नेमकेच काहींचे ॲप्रूव्ह झालेत, काहींचे अजून पेंडिंगच दाखवत आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना, आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक करायची किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट ओपन करायचं आहे. आता आपण असं समजूया की तुम्ही पोर्टलवरून फॉर्म भरला आहे आणि तुमचा फॉर्म ॲप्रूव्हसुद्धा झाला आहे. फॉर्म ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती येणारा जो हप्ता आहे तो तुम्हालासुद्धा 4,500ची मिळेल. मागचे 2 हप्ते 3,000 आणि येणारा जो हप्ता आहे तो 1,500 असे मिळून तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये क्रेडिट केले जाईल 31 ऑगस्ट नंतर किंवा 31 ऑगस्टला. या दिवशी तुमच्या खात्यावरती हे पैसे येईल. फक्त त्या ठिकाणी एक काम करायचं आहे, तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील. आता यामध्ये असं झालेलं आहे, काही महिलांना अगोदरच फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे तरीसुद्धा पैसे नाही आले. त्या महिलांच्या खात्यावरती सुद्धा 4,500 रुपयाचा हप्ता क्रेडिट केला जाईल. मग त्यांनी फॉर्म जुलै महिन्यात भरलेले असो किंवा या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात भरलेले असो, मग 31 जुलैपूर्वी भरा किंवा 31 ऑगस्टपूर्वी भरा. तुमचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले पाहिजे. तुमच्या खात्यावरती 31 ऑगस्टला 4,500 रुपये क्रेडिट होतील आणि ज्यांना अगोदर 2 हप्ते भेटलेत म्हणजे 3,000 रुपये भेटलेत त्या महिलांना फक्त आता 1,500 रुपयाचा हप्ता मिळेल. अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणाऱ्या 31 ऑगस्टला राहिलेले हप्ते हे निर्गमित केले जातील. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.